नमस्कार मंडळी. आज थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आज रेसिपी काय आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण का खेकड्याचा झणझणीत रस्सा आज मी तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे, त्यामुळे नीट अजिबात स्किप न करता बघा. आणि खेकडा कसा साफ करतात ह्याचा पूर्ण एक वेगळा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला चॅनलवर टाकणार आहे, तो नक्की बघा. पण आत्ता मी बऱ्यापैकी दाखवलेलं आहे. एकदम मस्तपैकी फ्रेश ताजे ताजे खेकडे आहेत की जे तुम्हाला मी छानपैकी कसे त्याचा झणझणीत रस्सा बनवायचा आहे तो सगळा दाखवणार आहे. खेकडा कसा साफ करतात कसं नाही हे मी ह्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी दाखवेन, पण त्याचा एक वेगळा व्हिडिओ नक्की आहे, तो नक्की बघा. इथे अशा पद्धतीने आपण ताजे खेकडे घेतलेले आहेत आणि त्याचे सगळे एक एक पाय वगैरे आहे ते सगळे आपण काढून व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धतीने मी तुम्हाला खेकड्याचा रस्सा दाखवणार आहे, त्यामुळे अगदी असं म्हणजे हे नाही की खेकडे बनवायला काय काय ना असं वाटत असेल कसे बनवायचे, तर इतकी सोपी पद्धत आहे. पूर्ण डिटेल मी दाखवलेलं आहे. सगळे पार्ट आपण वेगवेगळे असे काढून घेतलेले आहेत, छोटे पाय त्याचे मोठे आणि खेकडा असं सगळं बऱ्यापैकी दाखवलेलं आहे. खूप सोपी पद्धत असल्यामुळे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सगळे मेजरमेंट आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने मी हे असे मोठे आंगडे असतात हे आधीच त्या काकांकडनं काढून घेतलेले होते, कारण का हे काढायला खूप जरा हे लागले हाताला तर आपल्याला त्रास होतो, त्याच्यामुळे आपण हे त्यांच्याकडनं घेतानाच मी काढून घेतले होते. आणि बाकी सगळे खेकडे मी स्वतः घरी कसे साफ केलेले आहेत हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक वेगळा व्हिडिओ आहेच. आता इथे बघू शकता, ह्याच्यामध्ये हा जो एकदम चपटी असा भाग आहे तो आपण जरा वेगळा काढणार आहोत, कारण का आपल्याला त्याच्यामध्ये या सगळ्याचा आपल्याला एक स्टॉक तयार करायचा. जसं आपण चिकनचा स्टॉक कसा तयार करतो तसा आपण हा खेकड्याचा एक स्टॉक तयार करायचा आहे की जो आपण रश्श्यामध्ये वापरणार आहोत आणि त्याने आपल्या रस्त्याला खूप छान चव येते. त्यामुळे असे हे थोडेसे हे बारीक बारीकचे सगळे पाय आहेत त्याचे ते सगळे आपण साईडला काढून घेतलेत. अर्धे घेतलेत, अर्धे आपण असेच डायरेक्ट अख्खेच्या अख्खे रस्त्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा, असे आपण वेगवेगळे करून घेतलेले आहेत. आता हे आपण एका वेगळ्या डिशमध्ये काढून घेऊया. आणि बाकी तुम्हाला जो आपला मेन खेकडा असतो हा कसा आहे बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, एक नर मादी. हे कसे आहेत, कसं ओळखायचं हे सगळ्याचा व्हिडिओ एक आहेच, पण हा अशा पद्धतीने एक चमचा घेऊन मी ते सगळं साफ करून घेतलेलं आहे, कारण का ते तोडायला कधी कधी काय काय हार्ड असतात, काय काय पटकन तोडले जातात. त्याच्यातला आतला गर कसा घ्यायचा, काय घ्यायचा, हे सगळं काही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की मिळणार आहे. पण ह्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित साफ करून आपण ते खेकडे घेतलेले आहेत. आणि खायला इतका टेस्टी असा हा झणझणीत खेकड्याचा रस्सा लागतो ना, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट कशी आहे ती मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर रोहिज किचन 22 लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण असे बरेच छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन दाबलं तर मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. अशा पद्धतीने आता आपण सगळे खेकडे हे काढून घेतलेले आहेत, तिथले सगळे साफ करून घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ सगळे धुवून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये बघू शकता आपण हे सगळ्याचे असे 4 पार्ट, हे एक मेन गर आहे तो बाकीचे सगळे आता एक एक आहे, त्यातला आपण थोडे तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते कसे वापरायचे आहे ते. आता एका भांड्यामध्ये आपण तेल घ्यायचे. इथे खेकड्याचा रस्सा करण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचे. साधारण मी मेजरिंग कपचा अर्धा कप तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत. लसूण खूप सारे टाकायचे, त्याने चव तर खूपच सुंदर येते. त्यामुळे इथे मी लसूण ठेचून टाकलेली आहे. आता एक कांदा घेतलाय, तो बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हा कांदा आपण तेलावरती जरा परतवून घेऊया. त्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा पटकन शिजेल सुद्धा. मीठ टाकल्यानंतर थोडंसं परतवूया आपण. आणि त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची एक पेस्ट घेतलेली आहे, मी 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया. आता आपण त्याच्या झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी कांदा शिजवून घेऊया. आता कांदा शिजेपर्यंत आपल्याला जो मगाशी मी बोलले तसा स्टॉक तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे हे आता आपण जे पाय काढून घेतले होते त्याचे ते मिक्सरमध्ये टाकून आधी बारीक करून घेऊया. त्याच्यात अजिबात आधी पाणी मी टाकलेलं नाही. आता नुसतंच अगदी मिक्सरला आपण फिरवून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये आता मी 1 कप पाणी टाकते आणि परत एकदा ते आपण मिक्सरला फिरवून घेऊया। आता तो आपल्याला स्टॉक आहे तो सगळा गाळून घ्यायचा आहे। त्याच्यातले जे सगळे असे कडक भाग असतो तो आपल्याला काढायचा आहे। त्याच्यामुळे आता आपण हे गाळणीने तो गाळून घेऊया।
पूर्णपणे व्यवस्थित असा अगदी चांगला प्रेस करून त्यातला सगळा रस आहे तो सगळा अर्क आहे तो पूर्णपणे असा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता तो कसा त्याला थोडा घट्टपणा आलेला आहे, एवढा घट्ट आपल्याला स्टॉक तो नको आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये अजून 1 कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि जो उरलेला चौथा होता तो आपण टाकून दिलेला आहे। आता आपण मिक्सरमध्ये जरा आजूबाजूला काय लागलं असेल ते सगळं असं मिक्स हे करून मी पाणी त्याच्यातलं 1 कप अजून टाकलेलं आहे, म्हणजे स्टॉकमध्ये टोटल 2 कप आपलं पाणी आहे। कांदा इथे शिजून झालेला आहे व्यवस्थित। आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया। 1 टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे, 3 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेतलेला आहे, 2 टेबलस्पून लाल तिखट टाकून घेतलेले आहे आणि ते छानपैकी आधी आपण परतवून घेऊया। एवढं मस्तपैकी तेलावरती परतवून घ्यायचे की त्यातलं असं एक्स्ट्रा तेल असं आपलं बाहेर आलं पाहिजे, अशाने छानपैकी असं ते परतवून घ्यायचे। आता आपण जे खेकडा साफ करून ठेवलेला होता त्यातल्या एक सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया। सुरुवातीला हे आपण आधी एवढंच मसाल्यामध्ये जरा परतवूया। आता सगळे खेकड्याचे पार्ट होते ते आपण सगळेच्या सगळे याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत, सगळे आता मसाल्यामध्ये छानपैकी परतवलेले आहेत व्यवस्थित अशा पद्धतीने। आता आपण जो स्टॉक तयार केलेला होता तो आपण त्याच्यामध्ये सगळा टाकून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला त्याचा रस्सा बनवायचा आहे खेकड्याचा, त्याच्यामुळे एवढाच पाण्याचा भाग आपल्याला उपयोगाचा नाही आहे, त्याच्यामुळे अजून 2 कप पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। म्हणजे टोटल पूर्ण रश्श्यासाठी आपल्याला इथे 4 कप पाणी लागलेलं आहे, त्याच्यामुळे ते सगळं काही व्यवस्थित असं आपण आधी मिक्स करून घेऊया। आणि खेकडे शिजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, अगदी थोडा वेळच लागतो, त्याच्यामुळे असं काही नाही की फक्त की कसे शिजले काय शिजले कसं कळतं, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मी सांगत आहे, त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप न करता नीट शेवटपर्यंत बघा। आता इथे मी कांदा खोबरं आणि लसूणचं जे आपण वाटण तयार करतो ते वाटण्याचा व्हिडिओसुद्धा ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे, ते मी इथे 2 कप टाकलेलं आहे, ते आपण इथे टाकून ते परत एकदा सगळं काही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया की जेणेकरून आपल्या रस्सा जो बनवतोय आपण त्याच्यासाठीचं टेक्स्चर आणि त्याची चव वगैरे वाढण्यासाठी हे अजून खूप जरा छान लागतं, त्याचा टेक्स्चर छान येतं, त्याच्यामुळे 2 कप इथे मी खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे। या वाटणाची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथे चेक करू शकता। आता हे पूर्णपणे सगळं काही व्यवस्थित आपलं असं मिक्स करून झालेलं आहे। आता झाकण ठेवून आपण फक्त 15 मिनिटांसाठी हे शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता कलर विलर सगळा चेंज झालेला आहे, जे खेकड्याचे आंगडे होते त्याचा कलर चेंज झालेला आहे, पहिल्यांदा ब्लॅक कलरचा होता, आता तो बघा अशा पद्धतीने रेड कलरचा झाला। असा रेड कलरचा झाला ह्याचा अर्थ आपला खेकडा छानपैकी शिजलेला आहे, म्हणजे प्रॉपर शिजलेला आहे। आता त्याची चव अजून वाढण्यासाठी आपण त्याच्यामध्ये कोकम टाकणार आहोत, इथे साधारण मी 3 कोकम घेतलेले आहेत, एवढ्या रश्श्यासाठी 3 कोकम भरपूर झाले। आता ते आपण परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया आणि परत एक 5 ते 10 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून ते शिजायला ठेवूया की जेणेकरून कोकमाचा अर्क पण त्याच्यामध्ये येईल आणि थोडासा जरासा आंबटपणा त्या रश्श्याला येईल, त्याने सगळे मसाले आणि सगळ्या गोष्टी अशा बॅलन्स होऊन जातात। हे बघा एक 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्या रश्श्याला कट पण छान आलेला आहे, इतकं छान टेस्टी मस्तपैकी दिसतोय तो। आता कोथिंबीर वगैरे भरपूर अशी बारीक चिरून अशी टाकायची की जेणेकरून त्याला असं चव पण अजून छान येईल, कोथिंबीरीने सुद्धा रश्श्याला अजून छान चव येते आणि अशा पद्धतीने आपला खेकड्याचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे। खूप सोपी पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तीला शेअर करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती। खेकडा साफ करण्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच तुम्हाला दाखवेन, नक्की बघा। थँक्यू।